गाईज आता फ्रेश झालोय, मस्त वाटला गरम पाण्यात आंघोळ करून. तर आता निघालोय आम्ही इथले हम्पीमधले पॉईंट बघायला. तर डायरेक्ट आता भेटतो तुम्हाला तिथे पॉईंटवर पोहोचून. हॅलो गाईज, तर आता आम्ही फिरतोय कर्नाटकामध्ये. मस्तपैकी आंघोळ केली आहे आणि निघालो असंच फिरायला. जरा पॉईंट आहेत ते बघून येतोय. मित्रांनो, आता आलोय विरूपक्षम मंदिर, बरोबर आहे ना? हो, विरूपक्ष मंदिर. तर रूमवरती होतो, तयारी केली आणि तसंच निघून आलोय. तर आता तुम्हाला तो मंदिर दाखवतो मी. हा आहे विरूपक्ष मंदिर. ही त्याची कमानी आहे मंदिर आतमध्ये. सो बघू आता आतमध्ये मोबाईल घेऊन देत आहेत का नाही देत, पण तरी पण दाखवायचा प्रयत्न करीनच मी तुम्हाला पूर्ण व्ह्यू. एकदाशी मंदिराच्या आतमध्ये एंट्री झालंय मोबाईल घेऊन. तर हा बघा पूर्ण परिसर मंदिराचा. शेल्डन पण व्हिडिओ काढतोय आणि आहे प्रवेशद्वार जिथनं आता आम्ही इन झालोय. तर आता आपण डायरेक्ट जाऊ आतमध्ये मंदिराच्या. बघू आतमध्ये, जर एकदम आतमध्ये पण मोबाईल नेऊन दिला तर चांगलंच आहे माझ्यासाठी आणि पब्लिकसाठी पण. म्हणजे कसं मी तुम्हाला दाखवू पण शकतो पूर्ण काय आहे आतमध्ये काय नाही ते. तर हा आजच्या दिवसातला आपला पहिला पॉईंट आहे. असे खूप पॉईंट बघायचे आहेत आपल्याला. तर भेटू आता डायरेक्ट मंदिराच्या आतमध्ये, जर मोबाईल घेऊन गेलो तर. इथे माकडे आहेत मंदिराच्या आतमध्ये आणि जे बघायला मी पण आलो होतो तेच मला आज इथे पण दिसलंय. सो हत्ती. हा बघण्यासाठी मी खास केरलामध्ये जाणार होतो, पण तुम्हाला आज कर्नाटकामध्येच दिसला. शेडेम ब्रो, काय बोलू शकते तू हत्तीबद्दल? काय बोलू मी, बरेच दिवसात दिसले असेल ना आपले. हो ना यार, आपले इथे बघायचंच बंद झालेत. पहिले येत तरी होते कोण, आता कोण घेऊन पण नाहीत. तर मंदिराच्या आतमध्ये हत्ती आहे. मंकूबाई. हा हा, मंकूबाई. मंकूबाई इकडे एक मंकूबाई. अरे छोटा मंकू. मंदिराच्या आतमध्ये हत्ती आहे, चक्क मंदिराच्या आतमध्ये. हा बघा प्रवेशद्वार आणि हा हत्ती मंदिराच्या आतमध्ये. खूपच मोठं मंदिर आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शंकराची पिंड आतमध्ये खूपच खाली आहे. इथनं तुम्हाला कसा दिसत असेल माहीत नाही, पण जो मी नजरेत बघतोय खूपच आतमध्ये आहे ती. तिथे जाण्यासाठी रस्ता पण नाही आहे, बंद केला आहे. तर मंदिरात बघण्यासारखं खूप काय आहे या. तर आता सर्व बघूच आपण. सॉरी मित्रांनो, आम्हाला आतमध्ये फोटो काढता नाही आले, नाही व्हिडिओ काढता आली, कारण की आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हते आणि तसे पण व्हिडिओ काढून देत नव्हते. त्यामुळे मी पण काही रिस्क घेतली नाही. काय शेल्डन? बरोबर. तर त्यांचे पण काही नियम आहेत, ते आपल्याला पण पाळावे लागतील. नाही तर ते आपल्याला पालतील. हां, नाहीतर ते आपल्याला पाळतील आणि असे पाळतील की घरी जायच्या लायक नाही ठेवणार. त्यामुळे नो रिक्स. तर आता आपण दुसऱ्या पॉईंटवर जाणार आहे ना? हो. तर आता आम्ही जातोय दुसऱ्या पॉईंटला, तिथं पण जाऊन आता बघू कसं काय येते सर्व. आजचा दिवस पूर्ण आमचा असाच जाणार आहे, फिरण्यातच. तर भेटू आता आपण नेक्स्ट पॉईंटवर. काही मस्त प्लॅन केला होता का बाईक घेऊन फिरू, पण ऊन इतका लागतोय की बाईक आम्ही मस्त पार्किंगला लावली आणि रिक्षा केली एक. आणि आता बोलतोय
पूर्ण पॉईंट फिरवणार आहे तो, तर मग टेन्शन येत नाही, रिक्षात फिरतोय. आता आलो आहे मी गणपती मंदिराजवळ. हा आहे गणेश मंदिर. तर बघू आता आतमध्ये जातो, दाखवतो तुम्हाला आतमध्ये जाऊन. आलो आहे आपण गणपती मंदिराजवळ आतमध्ये. हा बघा किती मोठा. दर्शन घेऊन झालंय. आता मस्त जाऊन बसतो रिक्षात. एक नंबर वाटतंय ना रे, रिक्षात टेन्शन येत नाही, ना ऊन लागत नाही काय लागत. मस्त आहे की जाऊन बसतो आता आतमध्ये. आता पूर्ण कर्नाटकात फिरून घेतो रिक्षात, टेन्शन नाही. मस्त हवा पण येते. तसं पण कालपासून जामच कंबर दुखली माझी, कारण की आम्ही खूप कमी स्टॉप घेत गाडी चालवत होतो. तर आज बोललो रिक्षाची मजा घेऊ, कारण की बाहेर जाम गरम होतोय म्हणून. नाही तर तसं काय टेन्शन नव्हता गाडी चालवायला, पण ठीक आहे. शेठ बोलले इसको कृष्णा टेम्पल बोलते, बाजू में एक टेम्पल है कृष्णा टेम्पल बोलते. कौन सा टेम्पल? कृष्णा टेम्पल. क्रिश्चियन टेम्पल. ये बाजू में ना मार्केट है, स्पाइसी मार्केट. स्पाइसी मार्केट. हाँ सर, नीचे रूपाक्ष टेम्पल के पास देखना, वो गोल्ड मैन मार्केट था, ये हाँ. स्पाइसी मार्केट है. ओके. सर आपको और 2 प्लेस ज्यादा ही दिखाऊंगा. नरसिम्हा लक्ष्मी टेम्पल, तिथं आलोय आता आम्ही. दोघंच फिरतोय कधी बसून. हा तर बघा ना, वाटतंय ना साऊथचा हिरो ब्रो. एक बार पीछे देख, वाटतंय का नाही साऊथचा हिरो ना. देखत येतं तसं पण. तो आहे लक्ष्मी नरसिम्हा टेम्पल आणि हा शिवलिंग आहे असं रिक्षावाल्यांनी सांगितलंय. तर बघू आता, त्याला आतमध्ये गेल्याशिवाय काही दिसत तर नाही इथनं बाहेरनं. तिथे पण सर्व फोटो काढत आहेत. ती हां ही आमची रिक्षा. मस्त तिच्यात बसून आलोय, काय टेन्शन नाही घेतलं आज गाडी चालवायचं. बस फिरतोय. बघू शकता तुम्ही शिवलिंग चक्क 12 फूट आहे ना. 12 फुटीचं आहे आणि आहे अर्धा पाण्यात आहे. मी पण फर्स्ट टाइम इतका मोठा बघितलाय. आणि पाणी डॅम मधनं येतं ऑटोमॅटिक खाली. वाह. तो और कुछ ब्रो चले. ही आहे नरसिम्हा लक्ष्मी टेम्पलची मूर्ती. सो मी झूम केले म्हणून ती तुम्हाला अशी दिसते, तर ती खूपच मोठी आहे. ही बघा, मी खूप लांब उभा आहे, कारण की जवळ गेलो तर ती कवर होत नव्हती, म्हणून मी मागे येऊन उभा राहिलो आहे. बघू शकतो मी किती मोठी ती. भारी आहे. आणि त्या मूर्तीचा हात तोडलाय कोणीतरी, ते तुटलाय काही माहीत नाही. तर चला निघूया दुसऱ्या पॉईंटकडे. मस्त की रिक्षात बसलो आहे, बघू शकता तुम्ही. हा जाम बरं वाटतंय. नारळीचे झाडं आहेत हे ते, आणि शेल्डन उसाचा रस घेण्यासाठी रस्त्यात उभा राहिलाय. सो मला पण पियायचं आहे, पण मला आलाय कंटाळा, उतरायचाच कंटाळा आलाय, म्हणून मी इथेच बसलोय मस्त आहे की. सो या तुम्ही पण प्या तुमच्या पैशानी, मी तर नाही देणार, क्योंकि हम गरीब आहे. हो बघा, कर्नाटकामध्ये पण रिक्षा चालवते, मार खायची कामं करणार आहे असं वाटतंय मला. हा तू जावं ना इथला, कर्नाटकाचं जावं झालं ना तू. बाईक चालून कंटाळा आलता म्हणून भाड्याने घेतली रिक्षा आणि डायरेक्ट चालवायलाच बसला. आता मी पण काही असं टेन्शन घेत नाही, मी मस्त मागं बसलोय फिरतोय. मला कुठं भाडा द्यायचं आहे, ड्रायव्हर आपला, रिक्षा आपली, पुढं बघ यो आपला नाहीये.
असं वाटलं आपण पनवेल मध्ये याला त्याला हात करतोय, पण आता हा कर्नाटक आहे ब्रो, इथे जाम मारतील. आणि हे बघा, अरे ब्रो ड्रायव्हर बघा फक्त, ड्रायव्हर ये जगलो तर ठीक, नंतर डायरेक्ट यमदेवाशी भेट असं वाटतंय. याच्या मुलं बसलोय याने मला फसवला. आता माहितच ते 1 किलोमीटर नक्कीच चाललं असतं. माझी पण पटून हातात आले. या माणसाने फसवलं मला आणि त्या हेवी ड्रायव्हरच्या गाडीत बसवला होता. कोणी बसवलं तुला? तुम्ही बसवला मला, काही संबंध नाही, मलाच माहित नव्हता. याने बसवला मला आणि त्या गाडीत बसवला. तर मला असं तर वाटत होता मी घरी काही पोचत नाही, पण बरं आलं मी उतरलो. अर्ध्यावर काय नव्हे पण उतरलो. काय तुला आता आपण आलोय विठ्ठल टेम्पलला आणि हा जो दिसतोय तो आपल्या 50 रुपयाची नोट आहे ना, त्याच्या मागे जो छाप आहे ती याचीच आहे. बघू शकता तुम्ही चेक करून एकदा. सो किती मंदिर आहेत आता बघायला लागतील जाऊन. आम्हाला रिक्षावाला बोलत होता का कमीत कमी 1 ते 1.5 तास लागेल फिरायला, पण आम्ही काय तितका फिरणार नाही आहे तिथे, कारण की इतका परत जाऊन पूर्ण बॅग वेगी पण पॅक करायचे आहेत. तर त्यामुळे जास्त काही फिरणार नाही, जितका फिरू तितका दाखवूच. तर पहिले हा बघून घ्या आणि हा नक्की चेक करा एकदा. 50 रुपयाच्या नोटीवर नक्की बॅक साईडला प्रिंट आहे ती चेक करा. काय आहे माहीत नाही, पण पूर्ण अंधारात आहे. मी फ्लॅश लावून बघतोय. काय आहे नक्की मला पण माहीत नाही, पण मंदिर आहे बघू शकता. आणि मंदिराच्या आतमध्ये हे सर्व आहे. पूर्ण अंधेरा, बाहेर जाऊनच विचारायला लागेल कोणाला तरी काय ते, त्याशिवाय समजणार नाही. आणि इथनं पण काहीतरी आहे अंडरग्राऊंड. हे बघा, इकडे जायचं बोलल्यावर फ्लॅश लावून जायला लागेल, त्याशिवाय जमणार नाही. पूर्ण कालोखच कालोख आहे. बाहेर बघा तुम्ही किती उजेड आहे. पब्लिक इकडने जाते आणि या साईडनं बाहेर निघते. मी पण जाणार आहे थोड्या टायमात, पण सध्या इकडे बाहेरच फिरून घेतो. पूर्ण कालोख घेऊ घालते ब्रो. आता सांगते काही दिसत नाही. चल ना लास्ट एंडपर्यंत. अरे दिसतं का काय? दिसतंय काय? दिसते. हा व्हिडिओ दिसला बस. यूट्यूबचा सवाल आहे ना ब्रो, काय नाही, फक्त राऊंडसाठी वाटतं. हां ना, प्रदक्षिणा घालण्यासाठी. ए फ्लॅश तर चालू कर. बघत होतं का दिसतं का नाही? हां दिसतंय तसं. हे काय वरनं थोडं. आणि या जामच्या मागे 2 पोरी आहेत. त्यांची पाठवून 4 झालेली, म्हणून ते आम्हाला पुढे जाऊन दिला. आणि आता मागून येतील बघा, दाखवता. हा ब्रो आणि हा शेल्टन त्यांना विचारतोय तुम्ही नसेल जात तर आम्ही जाऊ का? आणि त्यानं पण तितकंच पाहिजे होतं. थांब ना ब्रो. कब शेल्टन दादा आहे और हम जाए. सो आता आपण इथून निघूया. झालं आपलं सगळं एक्सप्लोर करून.
चला आता कुठे आहे ते? आता आपल्या स्पेशल गाडीत नाही, सॉरी ती मॅडम येईल ना आता घ्यायला. मी नाही बसणार ब्रो. तू चालत आहे तर रिक्षाला बोलवायचं इकडे. हा काय करतो. तर आज तो मंदिर, याच्या आतमध्ये काय आहे काहीच नाही. मी जाऊन आलो आतमध्ये. आतमध्ये देव नाहीये ब्रो, फक्त ही अशी प्रदक्षिणा. हा ती एक प्रदक्षिणा आहे आणि आतमध्ये जाऊन गेलो बघ. आतमध्ये दिसतोय पण तितकं क्लिअर नाही दिसत. सो चला. तर फायनली झालंय फिरून आमचा. तर आता आम्ही शेल्डननी जी स्पेशल गाडी बुक केली आहे त्याच्यात जाऊन बसणार आहे आणि मस्त रूमवर जाऊन झोपणार आहे पहिले. हां मित्रांनो, पूर्ण हंपी आमची फिरून झाली. आता जे जे पॉईंट बघायचे होते ते आम्ही बघून आलो आहे सर्व पॉईंट. आता रूमवर आलो आहे मस्त आहे की. पहिले फ्रेश होतो आणि जेवायला जातो. जेवून झाला का कुठे जातो बोलला? प्लॅनिंग चाललंय मस्त आहे की झोपायची, मग उठू, मग संध्याकाळी काय आहे ते बघू परत. तर आता भेटू डायरेक्ट आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉग इथेच संपवतोय.